या माई साहेबांचं साम्राज्य सहजासहजी डळमळीत होऊ शकत नाही। काही झालं तरी तुम्ही ही रेष ओलांडायची नाही। तुम्ही हरलात तर आम्ही हरलो। माई पक्षश्रेष्ठी अहो नाही 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 पाहुणे ऐका ऐका तुम्ही रागवू नका तुम्ही अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय अहो नाही नाही तुम्ही म्हणता तसं काहीच नाहीये हा आता तेच कवा धरणं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय तर तुम्ही ऐकून घेत नाहीत हे बघा आता तुम्ही बघायचं धनाजीराव आम्ही तुमच्या घरी तुमची मुलगी पाहायला आलो ना हीच आमची चूक झाली जगताप तुम्ही आमच्याशी खोटं बोललात अहो नाही पाहुणे असं काय करता आम्ही कशाला तुमच्या संग खोटं बोलू काय खोटं बोललो नाही आम्ही लाज वाटते तुमच्याशी सोयरीक जोडली ना तर लोक शेण घालतील आमच्या तोंडात त्यापेक्षा हे नातं नसलेलं बरं अहो असं काय बोलतो तुम्ही अहो असं करू नका पाहुणे वाटलं तुम्ही तुमच्या पाया पडतो तुमच्या पुढे नाक घासतो हात जोडतो पण असं काही करू नका हो माझ्या पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हे बघा धनाजीराव तुमच्या त्या धाकट्या मुलीची बाहेर काय लफडी येत नाही याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये पण काल मी जेव्हा तुमच्या घरी आलो ना तेव्हा तुम्ही खोटं बोललात माझ्या बरोबर आणि आता काय आता तर तुमच्या मुलीची फोटो व्हायरल झालेत सगळीकडे माझ्या परेशचं लग्न नाही झालं ना तरी चालेल पण तुमच्याशी नातं जोडायचं नाही आता आम्हाला हे लग्न मोडलं म्हणून समजा मी तुमच्या संग येऊन बोलतो काहीतरी मला आपण हॅलो 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 खटकी आला त्यांनी काय बोलले ते बोला ना काय झालं आता काय बोलणार सुमन सगळं संपलंय संपलं म्हणजे एक काम करा तुम्ही फोन करा त्यांना मी बोलते त्यांच्याशी फोन करा तुम्ही फोन करा म्हणते ना परमेश्वरा संपलं म्हणजे काय सगळं वैद्य सांग त्यांना असं काय करतायत ते आई सोबत असं कसं वागू शकतात नाही 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 आई पप्पा आहेत ना ते सांभाळतील ना सगळं एजंट जालिंदर कुरबेट्टी साहेब माईंना तुम्हाला भेटायचंय काही गरज नाहीये पप्पा यांना सांगा तुम्हाला कोणालाही भेटायचं नाहीये वैदेही बाळ तू जरा शांत राहा मी बघतो काय आहे ते हा त्यांना अजून जगतापांचं इंगा माहित नाहीये एकदा दाखवतोच हो जालिंदर जाऊन सांगा माई साहेबांना हा धनाजी जगताप त्यांना भेटायला येतोय म्हणावं नाही तुम्ही तिकडे यायची गरज नाही माईंना वैदेहीला भेटायचंय पाठवा लवकर मग
तुला आधीच सांगते हा. अहो एक मिनिट घाबरू नका तुम्ही. अहो काय काय करताय तुम्ही? तुझ्या माणसांनी बाहेरून दार बंद केलं ते उघडायला सांग. तेज प्रताप यांनी माझ्या तू जर दोषी असशील ना तर ती तुझं नाव घेणारच आहे. अहो माई आता तरी न्याय करा. विश्वास ठेवा माझ्यावर. थंड सापडला का तो हरामखोर गुरु? नाही सापडला. व्हायला कुठं लपून बसलाय काय माहिती. त्याच्या मी त्याच्या घरला गेलतो. मी त्यांच्या घरच्यांना विचारलं पण त्यांना पण काय माहिती नाही. मला डाऊट आहे त्याच्या घरचे ना आपल्याशी खोटं बोलायला. व्हायला त्या गुरुच्या एकदा सापडू दे. रमावती चौकात नाही त्याचं थडगं बांधलं ना नावने सांग त्याच्या. त्याच्या तुम्ही फक्त परवानगी द्या. मी त्याच्या आई बापाला उचलून इथं आणतो आणि ए थंडर काय भैसाटलास काय? हा गद्दारी त्या गुरुनं केली आहे आणि त्याची शिक्षा त्याच्या आई बापाला का? हे आपल्या तत्वात बसत नाही. अस्वलाला शोधायचं तरी कुठल्या जंगलात? त्याच्यात म्हणजे तो एक काम कर. आपल्या माणसांना घे आणि त्याच्या घरावर 24 तास पारा ठेवायला सांग. कोंबडं किती पण फटपडलं ना दिवसभर शेवटी ते खोराडात येतच. हा गुरु पण येणार त्याच्या घरी. तो आला रे आला की त्यांना मला फोन करायला सांग. जा. काय हो आपल्या वैदईला एकटीला कशाला बोलवलं असेल माईसाहेबांनी? काय आहे नेमकं त्यांच्या मनात? काय ठरवायचंय त्यांना? लग्न. काय? कुणाचं लग्न? त्या बाईसाहेबांना तेज प्रतापचं लग्न वैदेहीशी लावायचंय. काय हो काय बोलताय? हा आणि कुणाला विचारून ठरवलंय सगळं? ठरलं नाही ठरवलं. त्यांनी ठरवलं. अरे खरं तर मी माई साहेबांना जाब विचारायला गेलो होतो पण त्यांनी माझ्यापुढेच प्रस्ताव ठेवला. आणि तुम्ही हो म्हणून आलात? येडी का खोली तू आहे? काही कसं बोलते तोंडाला येईल ते. मी काय एवढा येडा आहे काय त्याला हो म्हणायला? हा मी त्यांना सांगितलं म्हणलं बघा माई साहेब माझी पोरगी डिग्री घेतलेली आहे, चांगली शिकली सवरलेली हुशार पोरगी आहे आणि माझ्या एवढ्या चांगल्या संस्कारी पोरीचं लगीन तुमच्या मुलासारख्या गावगुंडाशी लावून देईन होय मी? जावात जमणार नाही म्हणलं त्यांना मी. सरळ सांगून टाकले. आणि मी त्यांना म्हणलं माई साहेब तुमच्या पोराची लायकी तरी आहे का माझ्या पोरीचा हात मागायची? आणि पैसेवाले असताना म्हणलं तुम्ही तुमच्या घरी आम्हाला नाही विकत घेऊ शकत. चांगला खर्चावलंय त्यांना मी. मग लगेच रिक्वेस्ट करायला लागली मला म्हणली हे बघा धनाजीराव तुमच्या पोरीचं जर आमच्या पोरासंग लग्न झालं तर तिला एवढं मोठं सासर भेटन आणि मुख्य म्हणजे तुमची समतीकडे होणारी बदनामी भेटल असं म्हणले ते. नक्की काय म्हणायचंय त्यांना? अरे काय गाव गुंडाची आई ती पण ती दुसरं काय बोलणार आहे? मी त्यांना घाबरत नाही त्यांच्या पुढं मी झुकत नाही हे बघितल्यावर त्यांनी डायरेक्ट दमच भरला मला म्हणलं आहे बघा तेज प्रताप आणि वैदेहीचं जर लग्न होणार नसलं तर तुमच्या मोठ्या मुलीचं पण लग्न होणार नाही. अरे काय हे असं कसं होणार नाही? ताईचा या सगळ्याशी काय संबंध आहे? तेच ना. पप्पा
आपण सामूहिक सोहळ्यातून नाव मागं घेऊन टाकूया माझं. करू ग बाळा, करू. तुझ्यासाठी सगळं करू. अरे तुमच्या दोघींच्या भल्यासाठीच तर माझं काळीच तुटतंय ना ग. काय वाटेल ते करील मी तुझ्यासाठी. पण ती बाई, ती माईसाहेब राजकारणी बाई आहे, महापाताळ यंत्री बाई आहे ग. ती कधी काय करून काय सांगता येत नाही. आणि त्यात हा फोटो व्हायरल झालाय सगळीकडे इंटरनेटवर. हे डोक्याला शिन. कसला फोटो पप्पा? नाही काय नाही, तू नको लक्ष घालू याच्यात. माझ्या मोबाईलवर आलेला फोटो मी कवा डिलीट करून टाकलाय. इंटरनेटवर काही टाकतात. हल्ली ते लॉकडाऊन झाल्यापासून ना लोकांना काही उद्योगच राहिला नाही. काय वाटेल ते डोक्यात येईन ते काही बी करत राहतात कुठाने आपले. कुणी केलं हे सगळं? अरे काय केलं असेल कोणतरी. आता इतर कल्याणी लोक काय कमी असतात का जगात? काही कुणी केलं काय. हॅलो, गुरु दिसलाय. काय? कुठे आहे तो? कुणाचा फोन आहे? ते परेशच्या बाबांचा. मग कट कशाला करताय? उचला ना, बघा. उचला तो फोन. उचला म्हणते ना. उचला आणि काय म्हणतात ते बघा. हॅलो, धनाजीराव. हॅलो, वहिनी धनाजीराव आहेत का? आहेत ना, ते हितच आहेत. बोला तुम्ही. काय धनाजीराव, किती फोन करायचे तुम्हाला आणि फोन काय कट करताय तुम्ही? हे बघा, तुमच्या मुलीमुळं आमची नाहक बदनामी होते. गेले महागात पडलं तुम्हाला. जाऊ द्या, आता हे लग्न मोडलं म्हणून समजा. तुमचा आमचा संबंध संपला कायमचा.
सुमन सुमन डोळ्यात पाणी काढायचं नाही अजिबात, मी सांगतो. हे बघ, तू म्हणत असशील ना तर मी आत्ताच्या आत्ता परेशरावाकडे जातो, त्याला पुढे हात जोडतो, पाय पडतो, वाटलंच तर ना मी त्याच्या पुढे नाक घासून माफी मागतो. पण तू रडू नको. अगं तुमच्या डोळ्यात पाणी बघितल्यावर माझं कसं होतंय, तू अजिबात रडू नको. हा स्नेहा स्नेहा, ए बाळा, अगं तायडे रडू नको तू. ए तायडे रडू नको, अजिबात रडू नको. अगं मी आहे ना अजून जिवंत. काय वाईट वाटून घेऊ नको, मी आहे. अगं पोरीला असं रडताना मला बघवतं का ग? ते काही नाही, मी आत्ता जातो त्या परेशरावाचे पाय धरतो. पप्पा तुम्हाला जड नाही ना झालं मी? अगं काय येण्यावानी बोलती तू? मग मला का जाऊ? मी हवं तर ना मी एक गाव सोडून कुठेतरी निघून जाते. मी लांब निघून जाते. मी तिकडे जाऊन नोकरी करते. मी नोकरी करन, पैसे कमवून. नाही झालं तर नाही झालं ना लग्न. अगं असं काय बोलते? अगं काय तू येड लागल्यावानी बोलतीये? ए पोरे, असं नाही ग. अगं अगं आपल्या पोटची पोरगी असं बोलायला लागलं, बापाच्या काळजाला भोकं पडतेत ग. काय बोल नको. मी जातो, समत करून देतो, सगळं जुळवून आणीन मी. आणि नाही ना जुळवता आलं मला तर सरळ विष घेऊन जीव संपून टाकीन. काय बोलताय हे अभद्र? नाही तर काय करू मग मी? माझी सोन्यासारखी पोरगी इथं बिगर लग्नाची घरात बसून राहिली. अरे बाप म्हणून काही केलं नाही मी. आणि मूर्ती मला आता सही त्या माईचे माणसं मला मारायला टपले असतील. कधी असा जीव घेतो असं झालं असेल त्यांना. जाऊ दे, तसंही मरायचं असंही मरायचं, एकदाचा मरतो जातो मी. मला माई साहेबांना भेटायचं. माई ते आलेत. किती बी फटकारलं तरी मदाराच्या मागणं माकडी येतच. असं आहे. फक्त पोरीला आत पाठवा.
माईसाहेबांनी खोलीत बोलवलं तुला, तुझ्याशी बोलायचंय त्यांना. तुम्ही थांबा इथंच. हिला एकटीला पण तिच्या संग खाजगीत बोलायचंय त्यांना म्हणून बोलवलंय. एजंट, ठीक आहे, मी थांबतो बाहेरच. वैदेही, बाळा जा तू, बोल त्यांच्या संग. तू बोल त्यांच्याशी, तुझ्या काय मनात असेल ना ते सगळं बोलून टाक. घाबरू नको. घाबरायचं काय कारण नाही आपल्याला. हा अगं आपण काही चुकीचं केलेलंच नाही, कशाला घाबरायचं. चूक कोणाची समजा माहिती, तू घाबरू नको, बोल त्यांच्याशी. मी खंबीरपणे उभा आहे तुझ्या पाठीशी. इथंच उभा आहे. इथंच उभा राहा. पाय दुखायला लागली की बसून घ्या. तू चल. निसटला हातात ना गुरु. तुला ज्यानं कोणी वाचवलंय ना त्यो आणि तू गावल त्या क्षणी मेलात म्हणून समजा तुम्ही.